आपण केलेल्या कामाची पावती बघा, किती छान कस्टमरने रिव्ह्यू दिलेला आहे. असा रिव्ह्यू बघितले का खरंच आपण कितीही काहीही काम करू द्या, एकदम कसं छान आणि मस्त वाटतं. कारण आपण जे करतोय ते योग्य करतोय आणि कोणाला तरी आवडतंय. आपल्यापासून म्हणजे आपण ज्या गोष्टी बनवल्यात त्यापासून दुसऱ्याला कोणाला तरी आनंद भेटतोय, यातच जास्त समाधान भेटतं. तर आज आपल्याला आलेली होती स्ट्रॉबेरी फ्लेवरची ऑर्डर आणि हे कस्टमर जे आहेत ते आपले रेग्युलर कस्टमर आहे. मी जेव्हापासून 4-5 वर्ष झाले केक बनवते, त्यांनी आपल्याकडूनच केक ऑर्डर घेतलेला आहे आणि त्यांना आपलेच केक खूप आवडतात. त्यांनाच नाही तर त्यांची पूर्ण जॉईंट फॅमिली आहे. त्याच्या पूर्ण जॉईंट फॅमिली आपल्याकडूनच केक घेत असते. त्याच्यामुळे तुम्ही ते रिव्ह्यू पाहिलेलाच असेल. त्यांनी सांगितलं की आमच्या पूर्ण फॅमिलीला केक आवडलेला आहे. तर हा अर्धा किलोचा केक होता आणि तो स्ट्रॉबेरी फ्लेवरचा होता. त्याची आयसिंग वगैरे मी अगोदरच करून ठेवलेली, ती फक्त फायनल फिनिशिंग राहिलेली आहे. तर व्हाईट क्रीमने आपण सगळीकडे सगळीकडे क्रीम लावलेली आहे आणि नंतर स्क्रॅपरच्या साहाय्याने त्यावर फिनिशिंग वगैरे देऊन लाइनिंग वगैरे केलेली आहे. तर तो अशा पद्धतीने कस्टमरचा एकदम रिव्ह्यू बघून कसं मनाला छान वाटतं आणि ते कस्टमर आपले रेग्युलरचेच कस्टमर आहे. त्याच्यामुळं त्यांना माहिती आहे की केक छानच होणार आणि टेस्टही छानच लागणार. तर हा आपण स्क्रॅपरच्या साहाय्याने पूर्ण लाइनिंग केलेली आहे. प्लस त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, जेलने आपण साईडनी पण पूर्ण ड्रॉप सोडलेला आहे. जेणेकरून जेलची ड्रॉप सोडल्यानंतर किंवा जेलनं जेव्हा आपण डिझाईन काढतो तेव्हा किंवा पसरवतो तेव्हा आणखीन केक अट्रॅक्टिव्ह दिसतो. त्यानंतर आपण व्हाईट कलरमध्ये रेड जेल कलर मिक्स करून नोझलच्या साहाय्याने आपण फ्लॉवर ॲड केलेले आहेत. त्यामध्ये थोडासा स्पेस सोडलेला आहे, जेणेकरून आपण तो स्पेस दुसऱ्या डिझाईनने कव्हर करता येईल किंवा तो आणखीन केक अट्रॅक्टिव्ह दिसेल. त्यामुळे तो थोडावाला स्पेस ठेवलेला आहे आणि त्याच म्हणजे ज्याने आपण फ्लावर्स काढलेले आहेत त्यांनीच आपण खाली पूर्ण बॅक साईडला पण डिझाईन केलेली आहे. आणि त्यानंतर आपण मग जो मध्ये स्पेस आहे तो स्पेस जो आहे तो भरून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये स्टार काढलेले आहेत, जेवढे स्टार बसतील तेवढे काढलेले आहेत. परत त्यांनी नाव सांगितलेलं होतं कोमल, त्यामुळे हॅपी बर्थडे कोमल असं नाव टाकलेलं आहे. तर हा केक कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.